Krishna
Ah
कंठीरा हो नाम अंगी भरोनिया प्रेम ऐसे जावे कहिदा कालोपती शरणा संतांचे पाये हेवी वेळो वेळा डोई ऐसे जावे काहिदा कालोपती शरण तुका म्हणे तरे भवसिंधू कसरे ऐसे जावे काहिदा कालोपती शरणा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मस्तक सो मस्तक सो दिन रजनी ज्ञान दिवा चरणी ज्ञान दिवा चरणी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मस्तक है No
कहे पायावरी वाद कधी संतांचा निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्मई काया जगदीश्वरासी जोडली जाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती एक मिनिटासाठी सगळ्यांनी डोळे बंद करा, हात जोडा आणि भैरवनाथाचं स्मरण करा. पवित्र श्रावण महिना चालू आहे आणि आपल्या सर्वांचं आराध्य म्हणजे भगवान श्री भैरवनाथ आहे. आणि भैरवनाथ म्हणजे तरी कोण? सदाशिवाचा अर्थात शंकराचा अवतार आहे. पवित्र श्रावण महिना आहे आणि मला अतिशय हे सगळं मंदिर बघून आनंद झाला. 2 मिनिटासाठी सगळ्यांनी आपल्या डोळ्यासमोर भगवान काळभैरव या भैरवनाथाला आणायचंय. 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण करून आपण आपल्या कीर्तनामध्ये प्रवेश करू. 1 मिनिट कुणीही डोळा उघडायचा नाही. ज्याला म्हणायला येते त्याला माझ्यासोबत म्हणायचंय आणि येत नसेल तर माझं म्हणणं पूर्ण होईपर्यंत डोळा कोणी उघडायचा नाही. आणि जर म्हणणं पूर्ण होईपर्यंत डोळा जर उघडला तर जे जे डोळा उघडन इथून घरी गेल्यावर डोळा उघडणाऱ्याच्या घरात स्वप्नात शंकराच्या गळ्यातला बाबाई, ते बघा शंकराचा अवतार आहे. 2 सगळ्यांनी डोळे झाका, मी सोडून. मला कसं कळलं कोणी झाकले तरी कोणी उघडले. 2 मिनिटासाठी सौराष्ट्र सोमनाथंच अरुण सूर्या श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जनिया महाकाल ओंकार ममलेश्वरम प्रल्य वैद्यनाथंच दापिनां भीमशंकरं सेतुवन्दे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणसातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं विष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरा सप्तजन्मकृतं पाप स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति. नमः पार्वतीपते शिव हर हर. भैरवनाथाच्या नावानं हा उघडा उघडा नाही तर झोपी जात. कंटीरा हो नाम इको बंद करा. बोलताना पूर्ण इको बंद करा. बेस थोडा कमी करा. कंटीरा हो नाम अंगी भरून या प्रेम ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण. प्रस्तुत प्राप्त प्रसंग्याच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडलेले अभंग संत श्रेष्ठ जगदमान्य जगदवंदने वर्गाचे मूर्तिबंध पुतळे जगाचे गुरु जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा त्यांच्या गात्यातील मागणी या प्रकरणातील असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पंढरीनाथाकडे दान मागतायत. ऐका, वारकरी संप्रदायाची ही जी काही सप्ताहाची परंपरा आहे याच्यामध्ये काही नियम आहे. कृष्णाचं चरित्र सांगायचं असतं हे काल्याच्या कीर्तनकारासाठी बंधन असतं. पहिल्या दिवशी देवाच्या नामाचं किंवा रूपाचं चिंतन करायचं असतं हे पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारासाठी बंधन असते. आणि समारोपाच्या पूर्व कीर्तन संध्येला या ठिकाणी देवाकडे काहीतरी मागायचं असते म्हणून आपल्या समोर ठेवलेला अभंग मागणी या प्रकरणातला. विठाला विठाला चिंतनाला सुरुवात करत असताना सगळ्यांना हात जोडून पाया पडून एक विनंती करतो. अधून मधून भजन होत असताना कोणीही आळस न करता कंटाळा न करता अतिशय आदराने आवडीने प्रेमाने जोरात टाळी वाजवत आणि भजन करत. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंगाला काहीशा अर्थाने पुजण्यापूर्वी कार्यक्रमाचा परिहार
सर्वांना माहिती आहे असतो, पण वक्त्याचं सांगणं प्रधान कर्तव्य असते. आणि आयाने वारुगड नावाचं हे पवित्र स्थान गाव, आणि या गावामध्ये दार अखंडित ओघ चाली नित्य या न्यायाने परंपरे नाम सप्ताह चालतो. याही वर्षी मोठ्या थाटामाटात आनंदात उत्साहात नाम सप्ताह संपन्न होतोय. आणि तुम्हा सर्वांच्या भक्तांच्या सहकार्याने उपस्थितीने आजच्या दिवसाचं कीर्तन पुष्प भैरवनाथाच्या चरणी समर्पित करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. तसं पाहिलं मी आजूबाजूला बऱ्याच वेळा आलो, थोडा लांब लांब, पण या तुमच्या वारुगड परिसरामध्ये मी पहिल्यांदाच येतोय. असं पाहिलं तर गुणीजन असतील, कुणी श्रोते असतील, माझा कोणाशी काही परिचय नाही, पण सगळ्यांना वंदन, सगळ्यांना मनोभावे वंदन करतो. सगळ्यांचे आभार, सगळ्यांच्या विषयी हृदयामध्ये प्रेम आहे. आदरणीय शिवाजी बाबांनी तुम्हा सर्वांच्या वतीनं माझ्याशी संपर्क केला, आजची सेवा दिली, मी स्वीकारली, उपस्थित झालो आपल्या समोर उभा आहे. अगदी संकल्पित वेळामध्ये भगवंताच्या संतांच्या कृपेनं, भैरवनाथाच्या कृपाशीर्वादानं, श्रोत्यांच्या साक्षीनं आणि गुणीजनांच्या साथीनं या अभंगाचं छोटस चिंतन आपण भैरवनाथाच्या चरणी समर्पित करू. विठाला बघा, तसं पाहिलं तर तुमच्यापासून माझं गाव जवळजवळ 350 किलोमीटर आहे, 278 किलोमीटर मला मॅप टाकला होता. एवढा प्रवास करून, पुन्हा ड्रायव्हर असल्यामुळे मी चाललो, एवढा प्रवास करून गाडी चालवून मला इतका शीण आला होता, मी थकलो होतो, भागलो होतो. पण काय म्हणता, या देवाच्या मंदिरामधली ऊर्जा म्हणा, इथलं वातावरण म्हणा, आणि या ठिकाणचं सगळं प्रसन्न वातावरण पाहिलं, दर्शन घेतलं देवाचं, आणि मी या गादीवर उभा राहिलो, माझ्या सगळ्या प्रवासाचा शीण गेला होता. अतिशय मन प्रसन्न झालं. कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. आम्ही नेहमी सांगतो 2 गोष्टी जरा जास्त चांगल्या लागतात. त्याच्यातली पहिली गोष्ट असते हे, आणि दुसरी गोष्ट असते गायक वादक. पण इथं सगळ्याच गोष्टी छान आहेत. साऊंड सिस्टम छान आहे, गायक वादक छान आहे, बसण्याची व्यवस्था छान आहे, ऐकायला माणसं छान आहेत, आता सगळं छान आहे, फक्त महाराज लहान आहे, बाकी सगळं छान असतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भूमीचे मर्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकलीनाचे. कुली माणसाच्या वागण्याहून त्याचा मोठेपणा दिसत असतो. जमिनीत आलेलं पीक जमिनीची ताकद सांगत असत. आणि या ठिकाणी जमलेला हा अंतरंग जिज्ञासू समाज बघून लक्षात येतं ही भूमी किती पवित्र असली पाहिजे. आणि माझा भाग्य, माझा योग चांगला, या पवित्र स्थानावर कीर्तन सेवा करण्याची संधी मला प्राप्त होते. तुकोबराच्या भाषेत जर बोलायचं झालं तर तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा उर्वला. नक्कीच माझ्या संचितामध्ये ही सेवा साठलेली असावी, आज ती करण्याचा योग आहे. म्हणून एवढा प्रवास शीण, पण इथली ऊर्जा, इथली प्रसन्नता पाहिली आणि मी प्रसन्न झालो. आणि हीच प्रसन्नता माझ्याकडे घेता संतांच्या प्रमाणाचा आधार घेऊन तुम्हाला काही क्षण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करेल. चिंतनातला भंग तुकोब करायचा आहे. 4 चरणाचा मागणी असा त्यातला आहे. बघा, जगद्गुरु तुकोबर अभंगामध्ये देवाकडे दान मागताय. 2 गोष्टीचा विचार करू आपण. अभंगाचा विचार केला तर तुकाराम महाराज दान मागतायत, आणि संत या तत्वाचा विचार केला तर संत कधी मागत नाहीत. मग तुकोबराने जर संत म्हणायचं कसं, तर मी दोन्ही गोष्टीचा खुलासा करेल. पहिली गोष्ट असं आहे, संत मागतात हे सुद्धा खरंच आहे, आणि संत मागत नाही हे सुद्धा खरंच आहे. असं कसं म्हणता येईल तर ऐका. देवाकडे मागत असताना संत अनुचित मागणी कधी मागत नाहीत, पण उचित मागणी मागितल्याशिवाय राहत नाहीत. एकीकडे तुलसीदासजी काय म्हणतात बघा, तुलसी करबल करे करतल करणा करे, जिसतीनं करतल करे उसतीनं मरण भले. तुलसीदासजी म्हणतात, आमचा हात जर शरीरापासून पुढे आला
लक्ष द्या. तर मागण्यासाठी दुसऱ्याच्या हाताखाली न जाता देण्यासाठी दुसऱ्याच्या हातावर जाईल. ज्या दिवशी आम्हाला काहीतरी मागण्यासाठी आमचा हात दुसऱ्याच्या हाताखाली पसरण्याची वेळ येईल त्या दिवशी आम्ही मरणाला सामोरे जाऊ, पण मागण्यासाठी हात पसरणार नाही. म्हणजे एकीकडे संत मागणाऱ्याच्या जीवनाचा धिक्कार करतायत. तुकोबरायचं प्रसिद्ध प्रमाणे हात पसरी जेने धिक त्याचे तुलसीदासजी म्हणतायत मागण्याची वेळ आली तर मरणाला सामोरे जाऊ, पण मागणार नाही. तुकोबराय प्रसिद्ध प्रमाण देत आहेत मागणाऱ्याच्या जीवनाचा धिक्कार आहे. मग मागणाऱ्याच्या जीवनाचा धिक्कार करणारे संत मागतात कसे? तर ऐका, देवाकडे मागत असताना कुठलेही संत अनुचित मागणी कधी मागत नाही आणि उचित मागणी मागितल्याशिवाय राहत नाही. मग संत जर देवाकडे अनुचित मागत नसतील आणि उचित मागितल्याशिवाय राहत नसतील तर मागण्याच्या संबंधाने उचित म्हणायचं तरी कशाला आणि अनुचित म्हणायचं तरी कशाला? तर लक्ष द्या. आणि कसं आहे बघा, तुम्ही बहुश्रुत श्रोते आहात, परंपरेनं सप्ताह चालू आहे, तुम्हाला जास्त सांगायची गरज पण असं मला तरी दिसतंय. काय बघा, 100% कीर्तन काही लक्षात राहत नसते, 50% बी नाही राहू द्या, कमीत कमी 25% तरी कीर्तन लक्षात बसलंच पाहिजे. मी बसलेल्या श्रोत्यांना प्रश्न करतो सुरुवातीला, लक्ष द्या आणि मला उत्तर द्या. बसलेले माणसं माझ्याकडे बघा आणि ऐका, मला सांगा, शरीर कीर्तनामध्ये शरीर जास्त महत्वाचं आहे का मन जास्त महत्वाचं आहे? वा, काय महत्वाचं आहे? आणि बहुतांश लोक शरीराने कीर्तनात असतात पण मनाने घरात असतात. इथे शरीरापेक्षा मनाची जास्त गरज आहे, लक्षात ठेवा. मन जरी इथं असेल तर 100% सुद्धा लक्षात बसतंय, मन जरी इथं नसेल तर मग नळी फुगलीच होणार आहे इकडून तिकडे. अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या सगळेजण. हे कीर्तन ऐकून, रोजचे कीर्तन ऐकतो आपण नेहमी, हे कीर्तन ऐकून आपल्याला थोडा तरी फायदा झाला पाहिजे, पण होताना दिसत नाही. त्याचं कारण आहे, अरे परीक्षिती राजा 7 दिवस भागवत ऐकतो, वैकुंठाला जातो. खटवांग राजा 1 तासामध्ये देवाच्या धामाला जातो. वर्षानुवर्ष आम्ही कीर्तन कथा ऐकतो, फायदा झालेला दिसत नाही. त्याचं कारण मी सांगतो, ऐकण्याचे काही नियम असतात, ते पाळले पाहिजे. जर पाळले तर फायदा होतो, नाही पाळले फायदा होत नाही. मी पहिल्यांदा आलोय, भागवताने 4 नियम सांगितले ऐकण्याचे. जितासनो जित श्वासो जित संग जितेंद्रिय. भागवत असं सांगतंय, कीर्तन ऐकत असताना 2-4 गोष्टी किंवा 2-4 नियम पाळले पाहिजे. मी जास्त नियम नाही सांगत तुम्हाला, एकच नियम सांगतो, जितासनो. ऐका, कीर्तन ऐकायला बसलेल्या माणसाने पहिली गोष्ट आसन जिंकलं पाहिजे. आसन, आसन म्हणजे बैठक. 9 ते 11 कीर्तन असते आपलं, 9 ते 11. 9ला जर एखादा मांडी घालून माणूस बसला तर आसनाचा नियम आहे 11 वाजेपर्यंत त्यानं मांडी मोडायची. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही कसंही बसा, फक्त ऐकून घ्या. आसनाचा नियम आहे मांडी मोडायची नाही. मग काही लोक आम्हाला बोलतात, महाराज तुम्हाला काय जातंय सांगायला, 2 वर्षापासून गुडघ्याचा त्रास आहे, मांडीच घालता येत नाही. शारीरिक व्याधी जर असेल तर नियम पाळायचा नाही, नाही पाळला तरी पाप लागत. पण मांडी घालाय जमत असून जर खोटाडपणा केला मग भैरवनाथ सोडत. मग काही वेळा आम्ही त्या लोकांना म्हणतो, तुला मांडी घालता येत नाही का? नाही. पाय लांबून कीर्तन ऐकता येईल का? पाय लांबून. त्याला बरं वाटतंय, महाराज पाय लांबवण्याची जर सूट असेल तर तुमचं कीर्तन 3 तास चाललं तरी मी पाय लांबून कीर्तन ऐकू शकतो. पण त्याला सुद्धा आम्ही सांगतो,
मांडी घालणारा जसा नियम आहे, मांडी मोडायची नाही, तर तुझ्यासाठी नियम आहे 11 वाजेपर्यंत पाया करायचे नाही. तुला जे जमते ते तुला पाळावं लागेल ना. आता बसलेली लक्ष द्या माझ्याकडे, असं थोडं थोडं बोला. 9ला जर मांडी घालून बसला एखादा, तर नियम आहे 11 वाजेपर्यंत मांडी मोडायची नाही. 9ला जर एखादा पाय लावून बसला सोडा, तर 11 वाजेपर्यंत त्यानं आकडायचं नाही, म्हणजे आसन मोडायचं नाही. आणि समजा 9ला जर एखादा माणूस आल्या आल्या झोपी गेला, तर त्यानं कीर्तन संपेपर्यंत झोपा तुम्ही माणसं, आता उठायचं नाही. लक्ष द्या. अर्थात अरे देवाला मिळवण्यासाठी काही योगी आपल्या शरीराला उलट टांगून घेतात, तरी योगी याचे ध्यानी दाता नातू देते. पण लक्षात ठेवा, कीर्तनाची ताकद आहे देव उभा मागे पुढे उभवी कोडे संकट विढाला विढाला. काहीतरी आपल्या लक्षात बसलं पाहिजे, श्रोत्याचा पदर रिकामा नाही गेला पाहिजे. ऐका, देवाकडे मागत असताना संत अनुचित मागत नाहीत आणि उचित मागितल्याशिवाय राहत नाही. मी सांगत होतो, मग कशाला म्हणायचं उचित आणि कशाला म्हणायचं अनुचित? तर ऐका, 3 गोष्टी सांगतो मी, लक्ष देऊन ऐका. 1, उचित काय अनुचित काय ऐकून घ्या. देहासाठी मागणं अनुचित, पण देवासाठी मागणं उचित. चला, संसारासाठी मागणं अनुचित, पण परमार्थासाठी मागणं उचित. शेवट ऐका, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा एकट्यासाठी मागणं अनुचित आणि सगळ्यासाठी मागणं उचित. म्हणजे एकट्यासाठी जर मागितलं तर ते अनुचित आहे, सगळ्यासाठी मागता आलं पाहिजे. आणि बघा, तुम्ही कुठलेही संत घ्या, संत एकट्यासाठी मागत नाहीत. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाळो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. लक्षात घ्या, आपण जर देवाला सुख मागायला लागलो तर एकट्यासाठी मागू. संत जगासाठी सुख मागतात. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितिनी लोकी, भजिजो आदिपुरुकी अखंडित. निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न केला, ज्ञाना सगळ्यांना सुखी कर अशी तुझी मागणी, मी सगळ्यांना सुखी केलं तर तुला काय भेटल? ऐका ज्ञानेश्वर महाराज काय मागतायत. एत म्हणे श्री विश्वेश्वरा, हा होईल दान पसाव, येणे वरी दान देव सुखिया झाला. दादा, सगळ्यांना तुम्ही सुखी कराल, त्यांना मी सुखी होईल. विठाला विठाला. अरे, एकट्यासाठी मागितलं तर अनुचित आहे, सगळ्यासाठी मागितलं तर उचित आहे. चला, दुसरा विचार आहे, संसारासाठी मागितलं अनुचित आहे का? नीट ऐका. संसार कसा आहे तुम्हाला पाठायला. टीका व्यवहार सर्वहार संसार वाया एरझार हरिवीन. या संसाराने आतापर्यंत कुणाला समाधान दिलं नाही, देत नाही आणि देणार नाही. म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत आहात. पुण्य धर्म केला. संसारासाठी जर मागितलं तर अनुचित आहे, पण परमार्थासाठी मागितलं तर उचित आहे. बघा, कुठले संत संसारासाठी मागत नाही. परमार्थ पुरता हाती दे, परमार्थ पुरता हाती दे, परमार्थ पुरता हाती दे, परमार्थ पुरता. संसार वजन करणे सर्व परमार्थ पुरता हाती दे, परमार्थ पुरता. संसारासाठी मागितलं किंवा मागणं अनुचित आहे, पण परमार्थासाठी मागणं उचित आहे.
संत संसारासाठी कुठलेच मागत नाही, परमार्था करता मागते. बघा, संसार मज न करणे सर्वता, द्यायचं असेल तर परमार्थ पुरता अति दे. बघा, संसारासाठी काही मागितलं तरी अनुचित आहे, परमार्थासाठी काही मागितलं तरी उचित आहे. मग काही लोक म्हणते, महाराज आम्हाला संसाराकरता मागायचं नाही, परमार्था करताच मागायचंय. पण सांगा गड्या, परमार्थासाठी मागणं जर उचित असेल तर परमार्थासाठी काय मागणं उचित आहे? काकड्यामध्ये महाराज उत्तर देतात, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, रूपाचे ध्यान, अगण्य मुखेला तुमचे वर्णावे, तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. बघा, लक्ष द्या, परमार्थासाठी काय मागणं उचित आहे? देवा, आमच्या चित्तामध्ये तुझे पाय असावे, आमच्या डोळ्याला तुझ्या रूपाचं ध्यान असावं, आणि आमच्या वाणीला सतत तुझं नामचिंतन करण्याची सवय असावी. हेची एक तुम्हा मागतो दातारा, आणि उचित ते करा भाव जाणून खरा. संसारासाठी मागणं अनुचित, परमार्थासाठी मागणं उचित. देहासाठी मागणं अनुचित, देवासाठी मागणं उचित. एकट्यासाठी मागणं अनुचित, तर जगासाठी मागणं उचित. बऱ्याच वेळा माणसं देहा करता मागतायत, पण देहा करता मागायचंच नाही, देवा करता मागायचं. का? हा देह टिकणारा नाही, नाशिवंत देह जाणार. मग विचार करा, जे टिकणारच नसेल त्याच्यासाठी मागून उपयोग नाही. मग देहासाठी न मागता देवा करता मागा. काही लोक म्हणते, महाराज आम्हाला प्रमाण पाठ आहे, नाशिवंत देह जाणारा सकळ. देहासाठी मागणं अनुचित असेल तर आम्ही देहासाठी मागणार नाही, आम्ही देवा करताच मागणार. पण सांगा, देवा करता मागणं जर उचित असेल तर देवाला काय उचित मागितलं पाहिजे? तर ऐका, तुम्हाला पाठ आहे, तुझा विसर हे चिदान दिगा देवा, तुझा विसरण व्हावा. देवाला मागा, ए देवा आम्हाला तुझा विसर पडू नये. आणि लक्ष द्या सगळे, देवाला आपला विसर, आपल्याला जेवढा देवाचा विसर पडणं धोक्याच आहे, तसं देवाला सुद्धा आपला विसर पडणं आपल्यासाठी धोक्याच आहे. म्हणजे आपण जेवढी देवाची आठवण काढणं महत्वाचं आहे, देवानं सुद्धा तेवढी आपली आठवण काढणं महत्वाचं आहे. लक्ष द्या सगळे, आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत माहितीये का? जोपर्यंत देव आपल्याला विसरला नाही तोपर्यंत. ज्या दिवशी देव आपल्याला विसरला त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी. कशाला? जेवायला का? आपल्याला वाट लावण्यासाठी शेवटच. ज्या दिवशी देव आपल्याला विसरला त्या दिवशी आपला कार्यक्रम संपला. पण देवाला पहिली मागणी मागायची भैरवनाथाला, तुझा विसर पडू नये. त्याला दुसरी मागणी माग जा, विसरतो न पडावा माझा देवा, विसरतो
विसावी देवा विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. भैरवनाथाला पहिलं मागायचं आम्हाला तुझा विसर पडू नये, आणि दुसरं मागायचं तुला सुद्धा आमचा विसर पडू नये. तुला विसर पडला की आमचा कार्यक्रम संपला. विढाला विढाला लक्षात ठेवा, देहासाठी मागितलं तर अनुचित, देवासाठी मागितलं तर उचित, एकट्यासाठी मागितलं तर अनुचित, सगळ्यासाठी मागितलं तर उचित, संसारासाठी मागितलं तर अनुचित, आणि परमार्थासाठी मागितलं तर उचित. पण मागणाऱ्याच्या जीवनाचा धिक्कार करणारे संत, मागण्याची वेळ आली तर मरणाला सामोरे जाण्याची तयारी ठेवणारे संत मागतात का? का मागतात? तर त्याचं उत्तर आहे देवांनी संतांना मागण्यासाठी आग्रह केला म्हणून. नाही तर सावता महाराजाचं प्रसिद्ध प्रमाण आहे, मागणे ते आम्हा नाही हो कोणासी. मरणाची वेळ आली तरी मागणार नाही. पण का मागतात संत? देवांनी मागण्यासाठी मजबूर केलं त्यांना. तुकोबरायचं चरित्र आपण ऐकून आहात. 8 पिढ्यापासून पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी. 8 पिढ्यापासून तुकोबराच्या घरामध्ये पंढरपूरची वारी, आणि 6 महिन्याची वर्षाची नाही, शुद्ध एकादशीला पंढरपूरची वारी. मी बसलेल्या श्रोत्यांना एक मनापासून अतिशय चांगला प्रश्न विचारायला उत्तर द्या मला. पंढरपूरला गेलं पाहिजे का? बोला. वा. कधी गेलं पाहिजे? बोला. आषाढीला, अजून कार्तिकीला, अजून माघवारीला, अजून चैत्रवारीला. बस 4 वाज झाल्या. बरं, शुद्ध एकादशीला. मी विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना, तुमच्याकडे जर वेळ असेल तर महिन्याला एकदा जायचा. महिन्याला जायला वेळ नसेल तर मग आषाढी आणि 6 महिन्याला जायचा. 6 महिन्यालाही जायला वेळ नसेल तर वर्षातून एकदा जायचा. आणि नीट ऐका सगळेजण, जे गेलेच नसतील त्यांना सांगतो मी, वर्षातून एकदाही तुम्हाला जायला जर नाही मिळालं, जमलं, मरायच्या आधी एकदा जा. मरायच्या आधी एकदा. का सुखा लागी करीशी तरी तो पंढरीशी जाय. आणि मी सगळ्यांना अजून विनंती करेल पुढे, ज्याचे हातपाय चांगले त्यानं हातपाय चांगले तोपर्यंत एकदा माऊलीच्या पालखीत जा, नाहीतर तुकोबराच्या पालखीत जा. हातपाय चांगले तोपर्यंत. हात पायानं जर साथ सोडली तर इच्छा असून सुद्धा उपयोग होणार नाही. एकच सोहळा करा बस, पण इतकं आनंद वर्णन करता येणार नाही. मला वाटतंय ज्ञानोबरांनी ज्यावेळेस हा पालखी सोहळा, अर्थात पंढरीची माझी जीवेची आवडी पंढरपुरा, ज्यावेळेस पंढरपूरची वारी प्रारंभ केली, मला वाटतंय ज्ञानेश्वर महाराज सोबत सुरुवातीला मोजकीच माणसं असतील, पण आज जर बघितलं तर इवले स्वरूप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला. अरे मोजता येत एवढी माणसं वारकरी असतात, लाखो वारकरी असतात सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये. पण हे बघा, 10 लाख वारकरी जरी असले, 10 लाखचे 10 लाख काही पांडुरंगासाठी जात नाही. वरचे जे 1,00,000-2 लाख असते, वरचे 1,00,000-2 लाख, ह्याला काय घेणं नाही. सदा सर्वदा योग तुझा गदा. पुण्याच्या बाहेर पडूस तर खाऊन खाऊन मरायची वारी वारकऱ्याची. आता ह्याला गेलेले काय दिंडीत चालवते, भजन म्हणू लागते, रावट्या ठोकू लागते, काकडा म्हणू लागते, कीर्तन ऐकाय बसते. सगळ्या दिंडीच्या पुढं जायचं, कोण कुठं काय चांगलं वाटतंय ते लाईनला लागायचं, घ्यायचं, खायचं, पुढं चालायचं. संध्याकाळी मुक्कामालाच हजर, पिशवी भरून. काही लोक म्हणते महाराज तिथं देणार देते, घेणार घेते, तुमच्या का पोटाने दुखत आहे. आपल्याला बी काही घेणं नाही. मला सुद्धा वाटतंय जाईनात का वारीत, लाईनला लागणार का, घेईनात का, खाईनात का. पण लाईनला लागत असताना एवढं तरी डोकं ठिकाण्यावर ठेवावं, पुढं काय वाटाले हे तरी बघावं.
अशा 10-15 महिला काहीतरी घेण्यासाठी लाईनला उभ्या होत्या. महिला आमच्या दिंडीतला पहिल्यांदा आलेला वारकरी त्या 15 महिलाच्या पाठीमागे उभा राहिला. त्या माणसाचा नंबर आला तेव्हा पुढे हळदी कुंकू वाटायला लागलं. हळदी कुंकू बी खायची वस्तू का मरतो का काय दमगड की जरा. किती वर्षाशी वारी केली म्हणजे वारीचं पुण्यपत्रात काय पडणार. संतांना विचारावं त्या काळी. महिन्याला वारी करता एवढा मोठा पालखी सोहळा घेऊन पांडुरंगाकडे जाता. सांगा या वारीमध्ये काय भेटतं तुम्हाला. तर संत सांगतात जगाची धडपड सुखा करताय आणि वारी करण्याने आम्हाला सुख भेटतं. जाता पंढरी सुख बाटे जीवा आनंदे केशवा भेटी जाता पंढरी सुख बाटे जीवा जाता पंढरी. जगाची धडपड सुखा करत आहे आम्हाला वारी करण्यामध्ये पंढरीला जाण्यामध्ये सुख भेटतं म्हणून वारी आहे. किंवा जाऊ देवाची देव देव सुखा करता वारी आहे. विसावा भेटतो म्हणून वारी आहे. प्रत्येक महिन्याला जावं. अगोदर चंद्रभागेमध्ये प्रवेश करावा. पंढरीचा वास चंद्रभागी विठोबाचे पंढरीचा वास चंद्रभागेचे स्नान करावं. प्रदक्षिणा घालावी. राऊळामध्ये जावं. देवाकडे पाहावं. दर्शन घ्यावं. पण देवाने खाली बघावं. असं का असायचं तर नीट आहे का. संत हे सावकार आहेत तर देव हा कर्जदार आहे. संतांनी केलेल्या भक्तीचं देवावर कर्ज आहे आणि कर्जामुळे मान खाली आहे. पण एकदा तुकोबऱ्याकडे पाहिलं देवानं तुकोबऱ्याला आश्चर्य वाटलं. देवा प्रत्येक वारीला तो डोळे भरून तुला पाहतो. तू कधी पाहत नाही. खाली बघतो. आज माझ्याकडे पाहतोय. कारण काय. तर परमात्म्यानं सांगितलं तुकोबा पाहण्याचं कारण आहे. मागण्याची आस पाहे मुखाकडे. तुम्ही केलेल्या भक्तीचं माझ्या डोक्यावर कर्ज आहे. कर्जाचा बोज मला सहन होत नाही. हलका करा जरा हलका. देवा काय केलं म्हणजे तुझं बोज हलकं होईल. तुकोबा तुम्ही जर मला काही मागितलं तर माझं बोज हलकं होईल. मागा असं देव बोलतायत. तुकोबरे पाठीमागं सरतात. ए देवा काय वाटतंय तुला. आम्ही महिन्याला शुद्ध वारीला येतो तुला मागण्यासाठी नाही. हे लक्षात ठेवू. तुझ्याकडून आम्हाला सुतळीचा सूत सुद्धा पाहिजे नाही. मग देवाना विचार येता कशा करता. तुकोबरे पुढे बोलतात देवाशी. तू का म्हणे तुझी नलगे धसोडी बरी आहे आवडी दर्शनाची. मागण्या करता येत दर्शना करता येत आणि तू मागा म्हणतोस. आणि तुला माहिती आहे देवा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा. मागणं ही आमच्या वडिलाची मिरासी नाही. परंपरा नाही. तुझ्या चरणाची सेवा वारी करणं आमच्या वडिलाची परंपरा आहे. पण देवानं विनंती केली. आग्रह केला. त्यावेळेस तो गोबर म्हणते देवा हे बघ माझ्या मागण्याने तुझा ओझं हलकं होत असेल. तुला बरं वाटत असेल हे ऐक. मला गरज नाही. मागणं माझा स्वभाव नाही आणि तुला मागणं माझ्या घराण्याची परंपरा नाही. बघा तिन्ही प्रकारे बोलताय तो गोबरा. देवा मागणं हा माझा स्वभाव नाही. मागणं ही माझ्या घराण्याची परंपरा नाही आणि तुला काही मागावं अशी मला काही गरज नाही. स्वभाव नाही. गरज नाही आणि परंपरा नाही. पण तू आग्रह करतो म्हणून तुला बरं वाटावं म्हणून तुला वाईट वाटू नये म्हणून मी मागायला तयार आहे. पण एक अट आहे. देवाने विचारलं काय. हे बघ देवा तुझ्या मनावर नाही घेणार नाही आणि माझ्या मनावर घेतल्याशिवाय राहणार नाही. हरकत नाही तुकोबा. तुमच्या मनावर
जे पाहिजे ते मागा आणि जेवढं पाहिजे ते मागा. असं म्हणल्यावर तुकोबरा देवाला विनंती करतात, देवा द्यायचंच असेल, माझी इच्छा नाही तुझी इच्छा आहे, मनसी काही मागा, तू म्हणतो म्हणून द्यायचंच असेल प्रेमासहित माझ्या कंठामध्ये नाम राहिलं पाहिजे. अभंगाचं देवाच्या आग्रहानंतर तुकोबरा देवाकडे मागतायत अभंगाचं पहिलं चरण. कंठी राहून अंगी भरून या प्रेम, देवा माझ्या कंठामध्ये प्रेमासहित तुझं नाम सदैव राहिलं पाहिजे. आणि लक्ष द्या सगळे, देवानं जो सगळ्यांना इथं कंठ दिलाय, कंठ कशासाठी माहितीये का? फक्त आणि फक्त भजनासाठी. नाम धरा कंठी आईची जोडी करा, राम कंठी धरा, कंठी धरीला कृष्ण कृष्ण. ऐका, देवानं जो सगळ्याला इथं कंठ दिलाय, कंठ फक्त भजनासाठी. अजून 2 वाक्य सांगतो, लक्ष देऊन ऐका. देवानं कंठ दिलाय भजनासाठी, घसा दिलाय गिळायसाठी, नरड दिलंय दाबायसाठी. नाही म्हणे त्याचं दाबलं पाहिजे. कंठ भजनासाठी. अरे कधीतरी एकांतात बसा, बसलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे, देवानं पाय, हात, डोळे, नाक, कंठ, वाणी दिली कशा करता, याचा विचार कधी केला पाहिजे. कशा करता पाय, कशा करता हात, कशा करता कंठ, कशा करता वाणी, कशा करता डोळे, कशा करता कान, याचा विचार करा कधी. है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश वो जो प्रभु चरणों में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, और मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. अरे मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ओ तो गली गली हरी बोल जाने लगी. ऐसी लागी लगन मेरा
पायाने तीर्थयात्रा वारी केली पाहिजे, हाताने टाळी वाजवली पाहिजे, दान केलं पाहिजे, ऐका डोळ्याने देवाला पाहिलं पाहिजे, कानाने देवाची संतांची कीर्ती ऐकली पाहिजे, या वाणीने अर्थात कंठाने सतत त्याचं भजन केलं पाहिजे. विढाला विढाला. म्हणून महाराज म्हणतायत प्रेमासहित कंठी राहो नाम. कंठामध्ये नाम जर धारण केलं, अरे हे नाम जर शंकराच्या अंगाचा दाह शांत करत असेल तर आम्हाला का समाधान देणार नाही, पण ते मिळण्यासाठी, मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी आम्हाला रोज थोडं तरी आमच्या कंठामध्ये नाम धारण करावं लागेल. विढाला विढाला. अरे बघा, याच देवाचं नाम चिंतन करा, त्याच देवाचं नाम चिंतन करा असा कुठला हट्ट नाही. सगळे लक्ष द्या. ज्याला ज्या देवाचं आवडतंय, ज्या संतांचं आवडतंय त्या देवाचं, संतांचं नामचिंतन करायचं, करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून मी पहिल्यांदा आपल्या वारुगडला आलोय. मी सगळ्यांना विनंती करेल, हात जोडून पाया पडून, सकाळी आंघोळ झाली, आपल्या घरातील देवापुढे प्रत्येकाने बसायचं आणि आपल्याला येतंय त्या, आवडतंय त्या देवाचं नामचिंतन करायचं. उद्यापासून जास्तीत जास्त 10 मिनिटं आणि कमीत कमी 5 मिनिटं. आणि ऐका, तुमच्याकडे जर सकाळी 10-5 मिनिटं भजन करायला वेळ नसला तर मग तुम्ही ह्या भानगडीत पडू नका. कशाला तुम्हाला वेळ नसल्यावर कशाला करता भजन? तुम्ही तुमचं काम बघा. फक्त इमानदारीने मला एक गोष्ट सांगा, तुमच्याकडे सकाळी 10-5 मिनिटं नाहीत का भजन करायला? सांगा फक्त. आहेत, पण करीत कोणी? समजा सकाळी जर आपल्या घरामध्ये 10 मिनिटं आणि 5 मिनिटं भजन करायचं ठरवलं सगळ्यांनी, तर सांगा सकाळी भजन करण्यासाठी जास्त वेळ महिलांना मिळेल का पुरुषांना सकाळी? वाय, त्याचं कारण आहे, सकाळी सकाळी घरातली कामं कोणाला जास्त असते? महिला. सकाळच्या कामाचा विचार केला घरातल्या तर महिलाच्या तुलनेत पुरुषाला काडीचं काम काय काम आहे? 7ला झोपेतून उठायचं, 7:30ला आंघोळ करायची, 8ला चहा घ्यायचा आणि 8:30ला रोडला राम 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 राम. त्याच्यात पुन्हा निवडणूक लागलेली असते. राम 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 भाऊ काय म्हणतोय मोदीचं वार? तो ही माती करायची मध्ये उद्या सकाळी मोदीचं वार. मोदी कुठं, तू कुठं, काय म्हणतोय? गाव तुमचं नाही तर माझं घ्या. सकाळी सकाळी रस्त्याला जर बघितलं तर 2-4 माणसं बसलेले असतील हॉटेलमध्ये, झाडाखाली, वट्यावर, कट्ट्यावर, खुर्च्यावर. ते सकाळी ती 2-4 जण बसत येत. ते काय हरिपट म्हणतात काय? घरच्या भाकरी लोकांच्या दोन्ही, याचं असं त्याचं तसं. काही ते ह्याच्या पुढचे सकाळी जर घराच्या बाहेर पडले, हळूच कुठल्या तरी 2-4 जणांपाशी जाऊन बसायचं. पण गप्प बस वाटत नाही. काही जणांना धंदाच नाही, जिथं बसन तिथं काडी. त्यांचं पेटवलं की पुढे पुन्हा दुसरं पेटवाय तयारच. मी वारुगडवाल्याला विनंती करतो, लक्ष द्या बघा, तुम्ही कुणाचं पेटू नका, पेटू नका. आणि बघा, इच्छा नसताना जर तुमच्या हातून कुणाचं पेटलं तर पुन्हा इजू नका. कोण म्हणलं इजू नका? आवाजाला पण मला दिसलं नाही बघा, कोणी दिसाय पाहिजे. मेलो तरी मी वारोगडी, पेटलं तर इजू नका, पेटवा. नीट ऐका, पेटवणं म्हणजे भांडण वाद लावू नये, विझवणं म्हणजे वाद मिटवू नये. नीट ऐका, विझवणं चांगलं आहे हे कळत असून सुद्धा जर आपण कुणाचं पेटवत असू, चिंताच करू नका, एक दिवस त्याच्यापेक्षा आपलं जास्त पेटल्याशिवाय राहणार नाही. बघा तुम्हाला काय करायचं. माणसं सकाळी चौकामध्ये बसून त्याचं ह्याला पेटवत राहतात, पण 10 मिनिटं 5 मिनिटं देवाचं भजन घरात करत नाही. हे दुर्दैव आहे. विढाला विढाला. हो ऐका, सकाळी चौकात रस्त्याला बसून इकडे तिकडे लोकांची निंदा टीका करण्यापेक्षा आपल्या घरातील देवा पुढे बसा,
आणि या कंठामध्ये देवाचं भजन ठेवा. आणि बोलू का, सकाळी इकडे तिकडे बसून लोकांची चर्चा करणं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये अनंत वाचाळ बरळती बरळ त्या काही सैनी गोपाळ पावे हरी. म्हणून तिकडे तिकडे बसण्यापेक्षा घरात बसा आणि कंठामध्ये नामचिंतन धारण करा. मग आता बघा, नामचिंतन करायला तर सगळेच नामचिंतन करायचे. तुम्हाला जर नामचिंतन आवडत नसतं, करू वाटत नसतं, तर एवढ्या लांब तुमच्या वाड्या गाव सोडून तुम्ही येत आला असतात का? याचा अर्थ भजन सगळे करतात, भक्ती करतात, नामचिंतन सगळे करतात, पण नीट ऐका, आपलं नामचिंतन देवापर्यंत पोहोचत नाही आणि संतांचं मात्र पोहोचल्याशिवाय. त्याचं कारण आहे, संतांचं भजन देवापर्यंत जात, जाण्याकरता संतांच्या भजनात प्रेम भरपूर असते आणि आपलं भजन पोहोचत नाही. त्याचं कारण आपल्या भजनामध्ये प्रेम कमी पडत आहे आणि देवाला गरज कशाची? थोर प्रेमाचा. ऐका, काही अंशी संसार ज्याला जिंकायचा आहे त्याच्याकडे पैसा असला पाहिजे, समाज ज्याला जिंकायचा आहे त्याच्याकडे एखादी कला असली पाहिजे, शत्रू ज्याला जिंकायचा आहे त्याच्याकडे कपट असलं पाहिजे आणि देव ज्याला जिंकायचा त्याच्याकडे प्रेम असलं पाहिजे. संतांकडे प्रेम आहे महाराज. म्हणून जास्त भजन करण्यापेक्षा थोडं भजन करा, पण त्या भजनामध्ये प्रेम असलं पाहिजे. काही लोक म्हणतील, महाराज आमचं भजन देवापर्यंत पोहोचत नसेल तर भजनामध्ये प्रेम पाहिजे. आम्ही सुद्धा देवावर प्रेम करणार आहोत, प्रेमाने भजन करणार आहोत, फक्त एक सांगा, तुमच्या देवावर किती प्रेम केलं पाहिजे? काही उदाहरण द्या ना. एवढं करा तेवढं करा. ऐका गड्या, प्रेमानेच आपल्याला देवाचं भजन करायचं असेल, किंबहुना देवावर आपल्याला प्रेम करायचं असेल तर मी 2 उदाहरण देईन तुम्हाला. करायचंच असेल प्रेम, एक तर राजस्थानच्या मीरेनं केलं तेवढं करा, नाही तर वृंदावनातल्या राधेनं केलं तेवढं करा. एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवाना, एक प्रेम दीवाना, एक प्रेम दीवाना,
करायचं असेल प्रेम राधेनं जेवढं केलं तेवढं करा, नाहीतर राजस्थानच्या मीरेनं जेवढं केलं तेवढं करा. एवढ्या प्रेमाने जर थोडं भजन केलं फायदा सुद्धा होईल आणि ते देवापर्यंत जाईल. लक्षात ठेवा, मी बोललोय ना, सकाळी जास्तीत जास्त 10 मिनिटं आणि कमीत कमी 5 मिनिटं बसा घरातील देवापुढे आणि येतय त्या आवडतंय त्या देवाचं भजन करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही 10 मिनिटं बसाल, 5 मिनिटं बसाल देवापुढे, तेवढ्या 10 मिनिटांमध्ये आणि 5 मिनिटांमध्ये आपलं सगळं लक्ष त्या भजनातच असलं पाहिजे. बरेच भजन करणारे, सकाळी ज्ञानेश्वरी गाथा वाचणारे आम्ही बघतो, अर्ध लक्ष असते ज्ञानेश्वरी आणि अर्ध लक्ष असते घरात. काही जणांचं वाचन ओम नमो जाद्य वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. चहा टाका देवा तुचे गणेशू सकलार्थमधी प्रकाशू मने निवृत्ती दासो अवतारी दोदी. साखर कमी टाका, शुगर वाढली, काय उपयोग आहे किती वेळ ज्ञानेश्वरी वाचते ते. 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, पण मन एकाग्र असलं पाहिजे. मी सुरुवातीलाच प्रश्न विचारलाय, शरीरापेक्षा मन जास्त महत्वाचे. म्हणून तर संतांनी वेळोवेळी देवाला मागणी केली, देवा माझे देवा. बघा 2-4 गोष्टी आहेत वेगवान, त्याच्यात मन सगळ्यात वेगवान सांगितलंय. पहिल्यात वेग जास्त कशाचा आहे असं सांगितलंय, गरुडाचा. दुसऱ्यात जास्त वेग, दुसरा नंबर वेग जास्त कशाचा आहे, सुदर्शन चक्राचा. तिसऱ्यांदा वेग जास्त कशाचा आहे, रामाच्या बाणाचा. आता ऐका, पहिला जास्त वेग गरुडाचा, त्याच्या पुढे जास्त वेग सुदर्शन चक्राचा, त्याच्यापेक्षा जास्त वेग रामाच्या बाणाचा आणि त्याच्यापेक्षा जास्त वेग माणसाच्या मनाचा. मन जास्त महत्वाचं आहे. खूप चंचल आणि चपळ आहे, ते स्थिर झालं पाहिजे. कमीत कमी त्या 10-5 मिनिटांमध्ये आपलं मन त्या भजनात, त्या देवात एकाग्र झालं पाहिजे, तर ते भजन देवापर्यंत जाईल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल. म्हणून महाराज म्हणताय, देवा प्रेमासहित माझ्या कंठामध्ये तुझं नाम राहिलं पाहिजे. कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम. देवा प्रेमासहित कंठामध्ये नाम राहिलं पाहिजे, असंच काहीतरी दे. ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान. आलूपती पहिल्या चरणामध्ये म्हणताय, देवा प्रेमासहित कंठामध्ये तुझं नाम राहिलं पाहिजे. द्यायचं असेल तर असंच काहीतरी दे. ऐसे द्यावे काही दान. आणि बघा तुकोबराय मागतायत किती नम्रतेने, आलो पतित. बघायला गेलं पतिताला पावन करणार व्यक्तिमत्व म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. पण मागत असताना म्हणतात आलो पतित, स्वतःला पापी म्हणून घेतात, पापी म्हणून. लक्षात ठेवा, मी 4 वाक्य सांगतो. 1 कोणी मागावं, 2 कोणाकडे मागावं, 3 काय मागावं आणि 4 कसं मागावं. ऐका, कोणी मागावं, या जीवाने मागावं. कोणाकडे मागावं, त्या देवाकडे मागावं. काय मागावं सांगा.
हा ज्ञान मागावं, अजून सुख मागावं, अजून पैसा मागावा, अजून पद मागावं, अजून पाऊस मागावा, काय काय मागावं तर नीट आहे का? धन मान पद प्रतिष्ठा हे नाही मागितलं पाहिजे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. मग देवाकडे मागत असताना काय मागा? त्याला म्हणा द्यायचंच असेल तुला भैरवनाथा तर आम्हाला जन्म मरणापासून मुक्त होण्याचं ज्ञान दे. त्या सोपं का? मागतो मी पांडुरंगा फक्त एक मिळताने मुक्ती ऐसे नावी तेव्हा तुला द्यायचं असेल तर जन्म मरणापासून मुक्त होण्याचं ज्ञान दे. मागत असताना जन्म मरणापासून मुक्त होण्याचं ज्ञान मागावं. आणि कसं मागावं? तुकाराम महाराज मागतात असं आलो पतित शरण नम्रतेने मागावं. खंडीरा होणाव अंगी भरून या प्रेम ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण. एकदा संप्रदायाच्या नियमाला अनुसरून आपण पांडुरंगाचं भजन करू आणि अगदी काही मिनिटांमध्ये म्हणण्यापेक्षा काही क्षणामध्ये आपण थांबण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत कोणी भजन केलं नाही केलं त्या सोडून, पण आता आळस न करता कंटाळा न करता मोठ्या प्रेमानं पांडुरंगाचं भजन करा. कंठीरा हो नाम अंगी भरून या प्रेम ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण. देवा मागणं आमचा स्वभाव नाही, मागणं आमच्या घराण्याची परंपरा नाही. तुला काही मागावं आम्हाला काही गरज नाही. अरे तुकाराम महाराजांना गरज असती तर राजांनी पाठवलेला नजराणा स्वीकारला असता. तुमची रवित धन ते माझं प्रत्येकी गरज नाही, स्वभाव नाही, परंपरा नाही, तरी तू आग्रह केला म्हणून मागतोय. प्रेमासहित कंठामध्ये नाम दे. असंच द्यायचं असेल तर काहीतरी दे. पांडुरंगाने तो गोऱ्याला विचारलं, महाराज तो गोवा प्रेमासहित तुमच्या कंठामध्ये नाम दिलं, अजून काहीतरी मागा. त्यावेळेस महाराज म्हणतात द्यायचंच असेल तुला अजून मला गरज नाही. मागणे ते एक जास्त गरज नाही, पण तुझी इच्छा आहे का? तू म्हणतोस का? तर द्यायचंच असेल तर हे मस्तक संताच्या पायावर. संतांचे पाये पहिली मागणी आहे प्रेमासहित कंठामध्ये नाम राहावं. आणि दुसरी मागणी आहे तिसऱ्या चरणात संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई. डोई म्हणजे डोकं. देवा आमचं हे मस्तक डोकं सदैव संतांच्या पायावर राहिलं पाहिजे. आता ज्यांच्या पायावर डोकं राहिलं पाहिजे ते संत आहेत.
जर डोक्यावर संत हे डोकं संतांच्या पायावर राहिलं काय फलश्रुती आहे? पण ज्यांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर लाभ होणार आहे असे संत म्हणायचं तरी कोणाला, हा मोठा प्रश्न. पहिल्यांदा संत कोण हे कळालं पाहिजे, म्हणजे मस्तक ठेवता येईल. कोणाला म्हणतात संत? ऐका, मी अगोदर काही वाक्य सांगतो आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर काही ओव्या सांगतो. ज्ञानोबाच्या आधारे संत कोणाला म्हणायचं? ऐका. कितीही दुःख वाट्याला आलं, ज्यांच्या अंगावर शस्त्राचे वार केले तरी ज्यांचं चित्त ढळत नाही त्यांना म्हणायचं संत. जे केवळ जगाच्या कल्याणाकरता आले त्यांना म्हणायचं संत. परिसासारखे असतात ते संत. जगातलं सगळं ज्ञान ज्यांच्या अवतीभोवती असतं त्यांना म्हणायचं. ज्ञान असून सुद्धा स्वतःचं ज्ञान लपवतात त्यांना म्हणायचं. ज्ञान असून सुद्धा वेड्यासारखे राहतात त्यांना म्हणायचं संत. ज्यांचं स्मरण केलं तरी पुण्य होतं आणि पाप जातं त्यांना म्हणायचं संत. ऐका, वृक्षासारखे असतात ते संत, गंगेसारखे असतात ते संत, परिसासारखे असतात ते संत, सूर्यासारखे असतात ते संत, समुद्रासारखे असतात ते संत, जीवाचं आणि देवाचं आणि त्या ज्यांचं ऐक्य झालं असतं ते असतात संत. आणि शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांना कशाचीच अपेक्षा नसते त्यांना म्हणायचं संत. हे मी माझ्या पदरच नाही बोललो, ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्याचा आधार घेतला. याला जे वाक्य मी तुम्हाला बोललो त्या अर्थाच्या ओव्या आहेत. ज्ञानोबा बोलताय, मेरू पासून थोरे देहे दुःखाची डोंगरे, दाटे जो पडी भारे चित्त दाटे, शस्त्रेवरी तोडलिया का देहागी माझी पडलिया, महासुखे चित्त पोहलिया चेवचिना, देखी प्राप्तार्थ जरी झाले निष्कामता पावले, तयाही कर्तव्याशी उरले लोका लागे, जयाचे न्याकवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आगवे जीवेसे, वक्तृत्वा गुरुपणे अमृताते बारुके म्हणे, तसं होती ओळमणे अक्षरांच्या भावाचे अवतरविती कोण, हाताचडी संपूर्ण तत्वबोध ते चालते ज्ञानाचे बिंब, ते आयचे अवतरी सुखाचे कोम, हे माणूस म्हणते भाम लौकिक भाव, जे ज्ञानगंगे नाले पुरता जेवणी झाले, शांतीशी आले पालवणवे खांडावया घाव घाली, का लावणी जायनी केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा, आगावडी फुराव्याची लागी, लोक मिळका प्रेसा चंगे, काजे मेदे प्रसंगी सोनेची होती, रात्री चंद फेडीत श्रीचे रावळी उडीत, निगे जैसा भास्वत प्रदक्षिणा, का फेडीत पापदाव कोकी त्रीचे पालव, समुद्रा जाया गंगेचे जैसे, वर्षेविन सागरू जैसे जैसा जळे नित्य निर्गुण, तैसा निरुपचारी संतोषी जो जीव परमात्मा दोणी वैसोणी ऐक्यासणी दयाच्या रोद भुवणी विराजते, हे असो योग सकृती वळजे निर्वधी अर्पबुद्धी, माझ्या ठाई जया ठाई पांडवा, अपेक्षा नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाचे आसने, येथे नाम संत. त्याला म्हणायचं संत. याचा आधार घेतला पाहिजे. काही माणसाला वाटलं असं लांब बसलेल्या संध्याकाळी पारायण कसं काय चालू झालं फास्ट वाचल्यामुळे. याचा अर्थ मला काही ज्ञानेश्वरी पाठ नाही, पण काही निवडक उभ्या आळंदीला असताना पाठ केला त्याच्यातलं काही आपल्या समोर ठेवलं. ऐका, मी 1 मिनिट तुमचा घेणार आहे, लक्ष द्या. 3 वाक्य सांगणार आहे तुम्हाला. जगामध्ये असा प्रश्नच नाही की त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये नाही, पण ते उत्तर मिळण्याकरता आणि कळण्याकरता वाचावी डोळा पहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी. 3 वाक्य सांगतो मी, लक्ष द्या. 1, तुम्ही वेळ असेल तरी वाचू नका. 2, तुमच्याकडे वेळ असेल तर जरूर वाचा. आणि 3, वेळ काढून वाचा. उत्तर ऐका, वेळ असेल तरी वाचू नका एखादं वाईट लिखाण, वेळ असेल तर जरूर वाचा वर्तमानपत्र किंवा चांगलं लिखाण, पण वेळ काढून वाचा गाथा आणि ज्ञानेश्वरी. जर तुम्ही वाचलं तर ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसावर त्या ठिकाणी. पुढे कसलाही असू द्या, ज्ञान मोह होय मुडा अति मूर्ख त्या, पण त्याच्याकरता वाचावी ज्ञानेश्वरी. त्यालाच लागून 3 वाक्य सांगून जातो. 1, काही पण वाचू नका. 2, कसंही वाचत बसू नका. आणि 3, नुसतं वाचत बसू नका. काहीही वाचण्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचा. कशीही वाचण्यापेक्षा भाव धरून या, भावनेने वाचा. आणि नुसती वाचण्यापेक्षा एक तरी ओवी अनुभवावी. जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याच्यामध्ये त्या ज्ञानेश्वरीमध्ये संतांचं वर्णन केले. ज्या ओव्या जे वाक्य तुम्हाला सांगितले
अशा अर्थाचं जे जीवन आहे त्यांना संत म्हणायचं आणि आपलं मस्तक संतांच्या पायावर ठेवा. काही लोक म्हणते महाराज ठेवू आम्ही आमचं मस्तक संतांच्या पायावर. जर आम्ही आमचं मस्तक त्यांच्या पायावर ठेवलं काय फायदा आम्हाला? संत काय करतात एकाच वाक्यात सांगतो. जीव जर त्यांच्याकडे गेला म्हणजे माणूस, पहिली गोष्ट आपणासारखी करीत इतकात काळ, आणि दुसरी गोष्ट ज्या जीवाच्या इच्छा आहेत संत पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. आणि कुणाला वाटत नाही स्वतःच्या मनासारखं व्हावं, सगळ्याला वाटतंय मनासारखं व्हावं पण होत नाही. वाक्य सांगतो ऐका, जीवन जगत असताना आपल्याला वाटतं तसं कधी होत नाही आणि नको वाटतं ते झाल्याशिवाय राहत नाही. सकाळी जर आपण फलटण एखाद्या चांगल्या कामाला चाललो फलटणला, तर असं वाटतंय चांगल्या कामाला जाताना सकाळी सकाळी एखाद्या चांगल्या माणसाचं तोंड दिसलं पाहिजे. ज्या चांगल्या माणसाचं तोंड पाहावं वाटतंय तो चांगल्या तोंडाचा संध्याकाळपर्यंत दिसत नाही, आणि ज्याचं दलिंदर तोंड बघू वाटत नाही सकाळी सकाळीच राम राम कशाला मराय बोया दलिंदर मनासारखं होत नाही. मला हे सांगायचं मनासारखं होत नाही. पण संताच्या जवळ जर आपण गेलो तर ऐका ज्ञाननाथ महाराज काय म्हणतात, एका जनार्दनी संत पूर्ण करती म्हणून संताची पायी. पण हे बघा संताच्या पायावर मस्तक ठेवल्यावर मनासारखं होतं, सगळं चांगलं होतं, पण सहजासहजी होत नाही. त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतंय. तेवढं सांगतो मी, थांबतो. काकड्यामध्ये नाथ महाराज सांगताय संताकडून जर आपल्या मनासारखं करायचं असलं तर काय करावं लागतंय ऐका. गाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे, आणि मग एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. आता हे सप्ताह चालू, काही माळकरी वारकरी विनेकरी महाराज जर आले दिसले आपल्याला, चालले आपल्या घरापुढून, या महाराज त्यांना चहा दूध कॉफी नाश्ता जेवण द्या, वारकऱ्याची साधूची सेवा करा, मनासारखं होत असते. आणि हे बघा तुम्हाला जर माळकऱ्याची वारकऱ्याची साधूची संताची सेवा नाही करता आली नका करू, काही फरक पडत नाही. एकच गोष्ट सांभाळा, किमान त्यांची टिंगल टवाळी करू नका, एवढं सांभाळा. आणि जगात अशी लोक आहेत सेवा तर करणार नाही आणि टिंगल केल्याशिवाय राहणार नाही. आता मी एवढ्या लांबून आल्यानंतर जेवण अतिशय चांगले विचारपूस, पुन्हा कीर्तनानंतर चांगला सन्मान, बऱ्याच ठिकाणी पैसे लय भेटतात, भरपूर प्रेम नाही. सगळीकडेच काय जे हरिण हरण पंचपक्वान नसते, पावलं पावली माणसं भेटतात महाराजांना. सेवा गेली चुलीत पण टिंगल करणार. परवा दिवशी एक जण माणूस मला म्हणला कीर्तन झाल्यावर, महाराज म्हणलं काय तुम्ही कीर्तनात कंबर का बांधितात? मी म्हणलं पोट दुखत आहे म्हणून बांधित, तुला काय करायचं? ते माझ्या पुढचं होतं. तेवढं महाराज तुम्हीच नाही, हे तुमचे सगळे महाराज लोक रोज कीर्तन करीत आहेत. रोज कीर्तन केलं म्हणजे तुम्ही महाराज लोक काय वैकुंठात जाऊन पडणार आहेत का? म्या म्हणलं आम्ही वारुगरच्या दरीत पडू दे, तुला काय करायचं? तुला काय सारला आलंय का आमचं? पडू दे ना आम्ही कुठेही, कुठल्या डॅम मध्ये तळ्यामध्ये. काही लोक तर असे असतात बघा, आमच्या जवळ बसते, जवळ गुळापेक्षा आम्हाला गोड बोलणार, गुळापेक्षा गोड बोलून काटा काढणार. फक्त नीट ऐका तुम्ही म्हणजे कळेल तुम्हाला. मागच्या आठवड्यात एक माणूस माझ्या जवळ बसला, ऐका कीर्तन झालं, लईच गोड बोलायला लागला. मला महाराज म्हणलं काय आज कीर्तन तुमचं इथं आहे ना? म्हणलं हो. मग कालचं कीर्तन कुठं होतं? म्हणलं नाशिकला. परवाचं कीर्तन कुठं होतं? मी म्हणलं संभाजीनगरला. उद्याचं कीर्तन कुठं आहे? म्हणलं पुण्याला. परवाचं कीर्तन कुठं आहे? मी म्हणलं मुंबईला. ते मला म्हणतोय महाराज एवढं फिरावं लागतंय तुम्हाला? हा आता विलाच नाही, काय करावं? लयच कुत्र्यासारखं फिरत आहो, कुत्र्यासारखं फिरणे मी. सेवा तर गेली खड्ड्यात, टिंगल करतात लोक. काही तर आमच्या पुढे बोलून जातात पण आम्हाला मेळ लागू देत नाही. आमच्या आंबेजोगाईला माझ्या ओळखीचे साहेब आहेत, काळे साहेब आडनाव त्यांचं काळे. सकाळी सकाळी मी त्यांच्या घरी गेलो 6:30-7ला, पुढे जायचं उदगीरला. साहेब हो साहेब, साहेब
आंघोळ चालू होती त्यांची, आवाज काही साहेबाला आला नाही. पण ते साहेबाने घरात ते केसाळ पांढरं कुत्र पाळलं होतं, टॉमी नावाचं. ते कुत्र लागलं माझ्या माग, मी पळालो बाहेर. ती घरात उमऱ्यापर्यंत आलं, उमऱ्यावर दोन्ही पाय दिले, माझ्याकडे बघून मुंकायला लागलं. मी घाबरलो, साहेब ते कुत्र बघा, हाड म्हणा, बोलवा त्याला, चावलं मला. साहेबाला काय आवाज आहे ना, ते कुत्र काय दम खायला. इकडं तिकडं कोणी दिसेना. वरच्या मजल्यावर नजर गेली, साहेबाची साहेबीन मॅडम उन्हाला केस विचारत होती. लो मॅडम ते कुत्र बघा, हाड म्हणा, बोलवा त्याला, चावलं मला. मी घाबरलोय, तिला हाड म्हणाय सांगतोय, तिने पटकन हाणाव का नाही. अहो हाड म्हणा की. ती मॅडम त्या कुत्र्याकडे बघितलं आणि ती मला काय म्हणते त्या कुत्र्याला, टॉमी टॉमी भुंकू नको, तुझे काका आहे ते. कुत्र्याचा काका आहे. काय सेवन, काय हिटिंग. मी तुम्हाला सुद्धा सांगतो, करता आली तर सेवा करा, टिंगल टवाली करू नका. ऐका, एक गोष्ट सांगायची याच्या पुढे मला. एक वेळ देवाची निंदा जर केली तर देवाला सहन होते, पण साधूची निंदा सहन होत नाही. विठाला विठाला. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. एक वेळ देवाची निंदा देव सहन करतो, पण साधूची निंदा सहन करत नाही. त्याच्यामुळे साधूची सेवा करा, निंदा करू नका, टीका करू नका, टिंगल करू नका. हे मस्तक त्यांच्या पायावर ठेवा. संताची पायी ठेवी वेळोवेळा डोई. काय होतं ऐका उत्तर. संता पायी माता ठेविता सद्भाव. काय फायदा आहे. तेने भेटे देव आपेआप. म्हणून संताची पायी ठेवी वेळोवेळा डोई. ऐसे द्यावे काही दान, अलोपतीत शरण. तुका म्हणे तरे, तुका म्हणे तरे, तुका म्हणे तरे, तुका म्हणे तरे. म्हणा सगळे.
शेवटच्या चरणात महाराज मागणी करतात. तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे देवा. पहिली मागणी आहे प्रेमासहित कंठामध्ये नाम राहावं. दुसरी मागणी आहे माझं मस्तक संतांच्या पायावर असावं. आणि तिसरी मागणी आहे मी क्षणामध्ये संसार सिंधू तरुण जावं. तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे ऐसे द्यावे काही दा आलो पतित शर. बघा, देवाकडे मागणं तुकोबऱ्याच्या घराण्याची परंपरा नाही. मागणं हा महाराजांचा स्वभाव नाही. देवाकडे मागावं संतांना अशी काही गरज नाही. तरी देवानं आग्रह केला म्हणून जे मागितलंय, म्हणजे मागितलं ते उचित मागितलंय. आपल्याला सुद्धा विनंती करेल, देवाकडे मागत असताना जरूर मागावं, पण अनुचित न मागता उचित मागावं. करुणी उचित प्रेम घाली हृदयात आलोदान मागायास थोर करुणी आस. मागा त्याला चित्तामध्ये पाय असू दे बाबा, डोळ्याला तुझ्या रूपाचं ध्यान असू दे बाबा, आणि आमच्या वाणीला सदैव तुझ्या नामाचं आणि गुणाचं वर्णन करण्याची सवय असू दे. हेच एक तुम्हा मागतो. आणि याच्यापेक्षा काही कळत नाही देवा. याच्यापेक्षा जसं तुला चांगलं वाटलं तसं दे, उचित ते करा भाव जाणो. म्हणून या अभंगामध्ये मागणीचा अभंग आहे. आणि तुकोबर या अभंगामध्ये 2-3 प्रमुख अतिशय चांगल्या आणि पारमार्थिक मागण्या मागतात. आपलेही देवाच्या पुढे गेल्याचंद्र मागण्याची वेळ आली तर देहा करता न मागता देवा करता मागा, संसारा करता न मागता परमार्था करता मागा, आणि ऐका एकट्यासाठी न मागता कधीतरी जगासाठी मागा. झालं माझं कीर्तन. ऐका गड्या, या जगातून जात असताना आपल्यासोबत फक्त 2 गोष्टी येणार आहेत बघा. एक, आयुष्यात एकमेकावर केलेलं प्रेम, आणि 2, आयुष्यात भगवंताचं केलेलं भजन. याच्यापेक्षा तिसरी गोष्ट सोबत येणार नाही. लक्षात ठेवा. एकमेकावर जर प्रेम केलं आपण आणि आपण या जगातून गेलो तर कितीही दिवस लोक आपल्या लक्षात ठेवतील. माणूस किती दिवस, नाहीतरी माणूस किती दिवस जीवन जगला हे त्याचं खरं आयुष्य नसतं. गेल्यानंतर लोकांच्या लक्षात किती दिवस राहील हे खरं त्याचं आयुष्य असतं. पण लोकांच्या लक्षात राहण्यासाठी आपल्याला प्रेम करावं लागेल एकमेकावर. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. आपण जगामध्ये आलो, रडत होतो, आपल्या येण्याने जग हसत होतं. ऐका गड्या, मिळालेल्या आयुष्यामध्ये इतकं चांगलं जगा, इतकं चांगलं काम करा. केलेल्या चांगल्या कामामुळे आपण हसत गेलं पाहिजे आणि आपल्यासाठी आपल्या आठवणीत लोकांनी रडलं पाहिजे. ही खरी जीवन जगण्याची पावती आहे. प्रेम केलं तर लोक आठवणीत राहतील, आणि लोकांना जर त्रास दिला तर लोक म्हणतील बरं झालं 7.5 गेली. प्रेम करावं लागेल. हा प्रेम सोबत येणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जेवढं आयुष्यात भजन केलंय तेवढं सोबत येणार आहे. आणि विनंती करेल मी, माणसाचा क्षणाचा भरोसा नाही बघा. आजचा सूर्यास्त आपण बघितलाय, सकाळचा सूर्योदय कोण बघेल नाही बघेल माहित नाही. मग मृत्यू जवळच्या येण्याच्या आधी भजन करून घ्या. सांगता येणार नाही कुठला दिवस आपल्यासाठी शेवटचा असेल. एवढं सांगितलं तरी लोक कळत नाही. तुझा न भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साकर. सोडून दे रे धनाच्या तुला लसा, जग हे कुणाचे सांग भल्या. कधी लागे कधी लागेल रे विड्या तुला गोडी अभंगा. बघून
तात्या पांडुरंगाची. मृत्यू होण्याच्या अगोदर भरपूर भजन करा आणि ऐका, जेवढं आयुष्य मिळाले तेवढ्या आयुष्यामध्ये एकमेकावर प्रेम करा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम. ऐका, इतकं चांगलं जगा आयुष्य कमी पडेल, इतकं चांगलं जगा आयुष्य कमी पडेल. जगात असताना इतके हसा आनंद कमी पडेल. आणि देवाची भक्ती एवढी करा, त्या भक्तीमुळे त्याला देणं भाग पडेल. लक्षात ठेवा. म्हणून कुणाचा परिचय नसताना आदरणीय शिवाजी बाबांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या वतीने आलो आणि या आजच्या दिवसाचं कीर्तन पुष्प आपल्या समोर भैरवनाथाच्या कृपेनं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. चिंतनातलं सगळं बरोबरच असेल असा दावा नाही, असा अहंकार नाही, अशी आत्मप्रौढी नाही. जे चांगलं वाटलं तेच घ्या, वाईट वाटलं त्याचा त्याग करा. कसं असतंय, मनुष्य बुद्धीच्या ठिकाणी 6 प्रकारचे दोष आहेत. अन्न, वस्त्र, पाणी, भूमी, स्वतः, आई वडील. एका तरी दोषाने एखादी चूक होऊ शकते. झाली असेल तर अपशब्दाबद्दल मला क्षमा करा आणि अपशब्दाबद्दल क्षमा मागून झालेली सेवा तुमच्या साक्षीने कुणीजनांच्या साथीने भैरवनाथाच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला अभिराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.